तर तुम्ही बघितलं असेल मी विधीच्या सोबत कशा कशा ॲक्टिव्हिटी घेतल्या करून त्या ह्याच आपल्या म्हणजे सेन्सरीसाठी आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी असतात घरामध्ये त्याच यूज करून आपल्या मुलांशी त्या करून घेतल्या पाहिजे ॲक्टिव्हिटीच्या रूपाने. तर या आता मी विदिशाला ही फुलं आहेत झेंडूची, याच्या पाकळ्या अशा तिच्याकडून तोडून घेते. आज ती थोडीशी हायपर होती म्हणून मी काही घेतलं नाही, काढून ठेवलं होतं बाजूला. पण ह्या पाकळ्या मी तोडून घेते अशा तिच्याकडनं. फुलांच्या मध्ये तोडताना आपण ती सेन्सरी मिळते ना, पाकळ्या एक 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 आणि तोडल्यानंतर थोडा स्मेल द्यायचा त्यांना की अरे बघ विदिशा त्याचा स्मेल कसा आहे. त्यांनी ते समजून घेतात की हां काहीतरी म्हणजे गंधाचं त्यांना ज्ञान होतं, तोडण्याचं ज्ञान होतं. पुन्हा आपल्या घरामध्ये भाज्या असतात आपल्या त्या, आता ही गवार आहे, ही गवार अशी मुठीने पकडून अशी दुसऱ्या ताटामध्ये भरून ठेवायची. हिची ग्रिप छान मिळते आणि नॅचरली ग्रिप्स असते ही, एकदम आपल्या लक्षात राहते ही गोष्ट. आपण नॅचरली गोष्टी अशा पकडतो ना तिची समज पटकन कळते आपल्याला. निर्जीव गोष्टी पकडण्यापेक्षा आपल्या ह्या निसर्गातून मिळालेल्या गोष्टीतून आपण जेव्हा टच करतो त्याची समज ही जास्त पद्धतीने आपल्याला आपल्या माइंडपर्यंत पटकन पोचते. ती पकड अशी चांगली तयार होते. पुन्हा आता हे विदिशाला मी अद्रक खलबत्त्यामध्ये थोडं तुकडे करून ते ठेचून घेणार होती. ती ठेचताना जो आपण प्रेशर देतो ना त्याच्यावर खलबत्त्याने, तर असं तर ती सेन्सरी पण छान अशी मिळते. ॲक्च्युली मी आता ती घेतली नाही तिची ॲक्टिव्हिटी, कारण की थोडी हायपरच वाटत होती तिचं मला मूळ. म्हणून मी हे आता हे आपण अद्रक असते किंवा दुसरं कुठली अशी लसूण दिसून असेल काय जे पटकन असं नाही इझिली असं प्रेस करून मुलांकडून हे करू शकतो आपण. म्हणजे की हे करण्याची ॲक्टिव्हिटी काय म्हणतो आपण त्याला, खलबत्त्यात ठेचून घेणे लसूण अद्रक ह्या गोष्टी. ह्या आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी असतात त्याच मी तुम्हाला हे सांगण्याचं याच्यातून माझा हेतू आहे की आपल्या घरातल्या ज्या गोष्टी असतात ना तेच आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये वापरायच्या. त्यांनी खूप छान अशा पद्धतीने सेन्सरी मुलांना मिळते. आणि ज्या मुलांना आय कॉन्टॅक्ट ते तर बघतात की आई आपण ह्या गोष्टी वापरते, याची भाजी बनवते, हे फुलं देवाजवळ ठेवते. ज्या मुलांना आय कॉन्टॅक्ट आणि ते आपण ते स्वतः जेव्हा हातात पकडतात तेव्हा त्यांना त्यांचं एक वेगळं ज्ञान आणि वेगळी म्हणजे पद्धतीची ती एक जाणीव तयार होते मुलांमध्ये की अरे हां हे मम्मा याची भाजी बनवते, हे देवाजवळ ठेवते. असे तुम्ही तुमच्या मुलांसोबत पण ह्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टी करून घेताना बघा आपल्याला किती समाधान मिळतं की आपण आपल्या मुलांसोबत या गोष्टीची सगळी माहिती देतो आणि स्वतः पण आपण एक शिक्षक पण होतो ना एक प्रकारे की ह्या गोष्टी त्यांना शिकवल्यामुळे. तर त्या पद्धतीने मग त्याचं एक वेगळं समाधान आपल्याला मिळतं. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही मुलांकडून करून घ्याव्या असं मला याच्यातून सांगायचं आहे. ही सेन्सरी ॲक्टिव्हिटी म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या. आणि बाकीच्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज कशा कशा पद्धतीने त्याचे फायदे होतात ते तुम्हाला मी नंतर सांगेल पुढच्या सेशनमध्ये. हे बघा आता विदिशेच्यातनं कप्स काढते. मुलांना असं कुठली ॲक्टिव्हिटी आपण घेतोय त्याची फक्त त्यांना थोडी आयडिया द्यायची. ही कप्सची ॲक्टिव्हिटी, आवाज द्यायचा थोडासा, याचा स्पर्श द्यायचा की आता ही मी तिला ते हे होतात तयार होतात की आता ही ॲक्टिव्हिटी आपण घेतोय, ही कपांची ॲक्टिव्हिटी आहे ना विधी. आता ही विदिशा काढते याच्यातनं. काढ बघू आता कसं काढते विदिशा. हां 1 2 विदिशाला आय कॉन्टॅक्ट नसल्यामुळे आपण असं थोडंसं असं हे वाजवून दाखवायचं म्हणजे त्यांना कळतं की काहीतरी असं टाकल्यानंतर आवाज येतोय आणि ती स्वतः काहीतरी करते आणि टाकते खाली असं. हां ती ऑरेंज कलर टाक बघू. अरे वा 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 वा. आता हां पकड.